उज्जैनच्या माता गडकालिका मंदिरामध्ये होत असते सकाळी 10 वाजता आरती सुरू, ज्याच्या अगदी वेळेवरती आम्ही मंदिरामध्ये येऊन पोहोचलो. मंदिराला 2 दरवाजे असल्यामुळे आणि ऐसपैस जागा असल्यामुळे तशी इथे तेवढी गर्दी होत नाही, पण आरतीच्या वेळी इथे गर्दी असते. आणि माता गडकालिका देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक सुद्धा आहे. पुढे आम्ही आलो बाबा कालभैरवनाथ इथे, आणि इथे दर्शनासाठी गर्दी असल्यावरती 1 ते 2 तास लागतातच, पण आम्हाला तेवढी जास्त काही गर्दी लागली नाही आणि अर्ध्या तासामध्येच आमचं खूप छान दर्शन झालं. बाबा कालभैरवनाथ यांना प्रसादाच्या स्वरूपामध्ये मदिरा दिली जाते. तसंच इथे आपल्याला एकमुखी दत्तात्रयांचं सुद्धा दर्शन घडतं. त्यानंतर आम्ही आलो मंगलनाथ मंदिर इथे, जे शिप्रा नदीच्या काठेवरतीच आहे. पुराणांमध्ये उज्जैनला मंगळाची जननी म्हटलं गेलेलं आहे. जिथे असलेल्या या मंगलनाथ मंदिरामध्ये भात पूजन केलं जातं. ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये मंगल दोष आहे त्यांची इथे एक विशेष पूजा केली जाते. आणि इथून 2-1 किलोमीटर वरती सांदीपानी आश्रम आहे. तिथली खासियत आहे दाल बाफले. ही चव घेऊन आम्ही इथल्या सांदीपानी आश्रमाला सुद्धा भेट दिली, जिथे श्रीकृष्ण आणि गुरु सांदीपनी यांच्याकडून 64 कला शिकल्या होत्या. आणि पुढे आम्ही उज्जैन मध्ये असलेल्या महत्वाच्या 2 आरत्या सुद्धा अटेंड केल्या. ते पाहूयात पुढच्या रील मध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा.